रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला आहे। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, तर माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादी हद्दपार झाल्यानं बारामतीचे 12 वाजले आहेत। सत्तेच्या हव्यासापोटी मती गेली, कुरघोडीच्या राजकारणामुळे घड्याळाची गती गेली, तर पार्थ आणि स्वार्थ विचारांमुळे नीती गेली असं म्हणायची वेळ मतदारांना आली। अखंड महाराष्ट्राला सहकार तत्वाची शिकवण देऊन सहकाराच्या माध्यमातून लाखो शेतकरी कष्टकऱ्यांच्या जीवनाचं सोनं करण्यासाठी अहोरात्र झटले झगडले। मी सूर्याचा प्रखर दाह स्वतःला झेलीत राहिले ते सोलापूर जिल्ह्याचा मानाचा तुरा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हे त्यांच्याच विचारसरणीची शिदोरी घेऊन राज्याच्या राजकीय रणांगणातील संयमी योद्धा खासदार विजयसिंह मोहिते पाटील राज्यातल्या विकासाला चालना देत गेले आणि संयमाच्या मार्गाने आपली कर्तबगारी सिद्ध केली। सहकार महर्षी यांच्या समाधी स्थळाला साक्षी मानून तमाम कार्यकर्त्यांनी हात उंचावत भाजप प्रवेशाचा रणजितसिंह यांना हात उंचावत कौल दिला आणि क्षणार्धात राष्ट्रवादीला तालुक्यातून हद्दपार करून राज्याच्या राजकारणातली समीकरणं बदलली। राजकीय सारीपाटाचा खेळ खेळायला परिपक्वता लागते आणि त्यातोडीची वैचारिक बुद्धिमत्ता, उत्कृष्ट स्मरणशक्ती, उत्कृष्ट विचारशक्ती आणि समदृष्टीपणा, तर संवादाची हातोटी बरोबरच जनविकासाबद्दलची आत्मीयता लागते आणि हे सर्व गुण रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आहेत, कारण त्यांनी ऐन तारुण्याच्या उर्मीत राज्याच्या राजकीय पटलावर आपलं कर्तृत्व सिद्ध केलं। राष्ट्रवादीचं रोपटं वाढवण्यासाठी सर्व कौशल्य पणाला लावून सुद्धा क्रूर नीतीचा सामना करावा लागला। तिथे निष्ठेची चेष्टा होत असेल तर सहन कुठपर्यंत करणार असा प्रश्न सर्वांनाच भेडसावत होता। म्हणून पितापुत्रांनी घेतलेला निर्णय उत्कृष्ट असून राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठी किंमत चुकवावी लागेल अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकात सुरू आहे।